भामाठाणमध्ये दिवस-रात्र मुसळधार पावसामुळे नागरिकांच्या घरात पाणीच पाणी आणि शेतकऱ्यांची सोयाबीन, कपाशी, घास, मका, कांदे सर्वच पिके पाण्याखाली दिसेनासे झाले आहेत. तर ऊस पाणी व वाऱ्यामुळे भुईसपाट झाला आहे. भामाठाणमधील नागरिकांच्या घरातील पाणी काढण्यासाठी भामाठाणमधील सामाजिक कार्यकर्ते किशोर बनसोडे व कर्तव्यदक्ष तलाठी भाऊसाहेब चितळकर भामाठाणमध्ये सकाळी हजर झाले. जेसीबीच्या सहाय्यानं व माजी ग्रामपंचायत सदस्य मुकुंद मुठे, श्रीमंत भोसले, हरिभाऊ मुठे, ग्रामपंचायत शिपाई अशोक बनसोडे, गणेश सोलट व गावकरी यांना बरोबर घेऊन गावठाणमधील पाणी जेसीबीच्या सहाय्यानं साईड गटार घेऊन काढण्याचं काम सकाळपासूनच सुरुवात झाली होती. दुपारनंतर प्रशासक दिनकर ठाकरे साहेब, ग्रामसेवक आसने भाऊसाहेब, माजी सरपंच दिनकर बनसोडे हेही मदतीसाठी दाखल झाले. तसेच ज्यांच्या घरात पाणी शिरले त्यांना शाळेच्या रूमा किशोर बनसोडे व तलाठी यांनी सरांना फोन करून उपलब्ध करून दिल्या. काल रात्री झालेल्या पावसामुळे गोदावरीला पूर आला, गिरणी नाल्याला पाणीच पाणी आले, तर अडबंगनाथ ओढा, माळवाडगाव, भामाठाण रस्त्याचा चर या सर्व पाण्यामुळे व पावसामुळे भामाठाण खानापूर रस्ता देखील बंद झाला आहे. भामाठाण कमलपूर बंधारा रस्ता बंद झाला असून भामाठाण भोकर अडबंगनाथ रस्ता देखील बंद झाला आहे. भामाठाणमधील सर्व शेतकऱ्यांची पिकं पाण्याखाली गेलेली असून 100% नुकसान झालं आहे. तरी सरकारनं त्वरित अहिल्यानगर जिल्ह्यातील संपूर्ण तालुक्यातील सर्व गावे ओला दुष्काळ म्हणून जाहीर करावं व शेतकऱ्यांना त्वरित मदत जाहीर करावी अशी शेतकऱ्यांची सरकारकडे मागणी आहे. ढगफुटी पावसामुळे शेतकऱ्यांचं 100% पिकं पाण्याखाली जाऊन 100% नुकसान झालं आहे. तरी मायबाप सरकारनं ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना त्वरित मदत करावी अशी मागणी शेतकरी सरकारकडे करत आहे. या प्रसंगी मोठ्या संख्येनं शेतकरी आणि गावकरी उपस्थित होते. आपण पाहतात इंडिया सुपर न्यूज मराठी. आमचे प्रतिनिधी राजू काजींसह मुनीर सय्यद.